नारळी पौर्णिमेला हा नारळी भात नाही केला तर काय केलं? फक्त काही मोजक्या साहित्यातच हा भन्नाट नारळी भात तयार होतो. एकदा ही पद्धत पाहिली ना तर नारळी भात नेहमी असाच करणार. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 2 चमचे साजूक तूप टाकायचं. तूप गरम झालं की त्यात एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 4 इलायची सोलून टाकायची. नंतर त्यात काजू बदामाचे काप टाकून याला सुद्धा परतायचं. मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ 20 मिनिटासाठी आधीच पाण्यात भिजवून ठेवला होता. त्यातलं पाणी काढून तो तांदूळ यात टाकायचा आणि 2-3 मिनिटे याला परतायचं. आता त्यात 2 वाटी गरम पाणी टाकायचं, थोडं किंचितसं मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे भात मोकळा मोकळा होतो. यातलं थोडं पाणी आटेपर्यंत याला मोठ्या गॅसवर शिजवायचं. याचं पाणी असं थोडं आटलं गेलं की त्यावर झाकण ठेवून 4-5 मिनिटासाठी मंद आचेवर याला शिजू द्यायचं. नंतर यावरचं झाकण काढायचं. भात मोकळा मोकळा झाला आहे. गॅस आता बंद करून पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं. दुसरा पॅन आता गॅसवर ठेवून 2 चमचे त्यात तूप टाकायचं. नंतर त्यात पाऊण वाटी गूळ टाकायचा आणि हा गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा. याचा पाक होऊ द्यायचा नाही. गूळ असा पूर्ण विरघळला गेला की त्यात 1 वाटी ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि 2-3 मिनिटे याला शिजवायचं. हे आता चांगलं शिजलं गेलं आहे. तर भाताच्या पॅन मध्ये हे खोबरं गुळाचं मिश्रण टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडा चांगला रंग येण्यासाठी त्यात केशरचं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि आता गॅसची फ्लेम ऑन करून यावर झाकण ठेवून 2 मिनिटे याला शिजू द्यायचं. आता झाकण काढायचं. बघा, मस्त सुटसुटीत असा नारळी भात तयार झाला आहे. सणाचा गोडवा वाढवायचा असेल तर हा नारळी भात नक्की ट्राय करून बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका.